देवयानीज टॉक शो. देवयानी टॉक शो मध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण या शो मध्ये असं एक खास विशेष व्यक्तिमत्व निमंत्रित केलेलं आहे ज्यांनी गंजिफा ही लुप्त होत चाललेली लोककला जिवंत ठेवण्यासाठी आटोकाट प्रयत्न सुरू केलेले आहेत. आणि ते व्यक्तिमत्व आहे सावंतवाडीतलं. सावंतवाडी संस्थानच्या राणीसाहेब शुभदादेवी भोसले यांना आज आपण आपल्या ह्या देवयानी टॉक शो मध्ये निमंत्रित केलेले आहे. शुभदा देवीजी, आपलं मनपूर्वक स्वागत आहे. नमस्कार आपल्याला आणि आपल्या सगळ्या लोकांना पण. शुभदा देवीजी, खरं म्हणजे आजचा दिवस खूप चांगला आहे. दिवाळीचा आत्ताच दिवाळी संपलेली आहे, परंतु तरीही कोविडच्या पार्श्वभूमीवरती जो काही थोडंसं नैराश्य होतं ते ह्या दिवाळीच्या सणाने थोडंसं दूर केलेलं आहे. सुदैवाने आपल्या जिल्ह्यातसुद्धा कोविडचे पेशंटची जी संख्या आहे ती खूपच कमी झालेली आहे आणि एकूणच वातावरणातसुद्धा खूप चैतन्य आहे सध्या. आणि अशा या चैतन्यदायी वातावरणामध्ये आपल्यासारख्या व्यक्तिमत्वाला आम्ही निमंत्रित केलेलं आहे. आमच्यासाठी सुद्धा एक फार सौभाग्याचं दिवस आहे, कारण अत्यंत दुर्मिळ अशी आणि लुप्त होत चाललेली गंजिफासारखी जी काही लोककला आहे किंवा जी काही कार्ड्सचं हे आहे ते जिवंत ठेवण्यासाठी आपण फार हिरिरीने अत्यंत मनपूर्वक असे प्रयत्न करत आहात. मुळात मी पहिल्यांदा आधी तुमच्याकडे येईन अशा संदर्भात की आपण सावंतवाडी संस्थानच्या राणीसाहेब म्हणून किंवा इथे सून म्हणून आल्यात. आपली पार्श्वभूमी काय होती? माझं शिक्षण मुंबईला झालेलं आहे. मी जे स्कूल ऑफ आर्ट्समध्ये फाउंडेशन कोर्स केलेला आणि रचना संसद अकॅडमीमध्ये मी माझं इंटिरियर डिझायनिंग केलं. मग त्याच्यानंतर मी माझ्या वडिलांच्या बरोबर जे आर्किटेक्ट होते मी त्यांच्याबरोबर काम करू लागलो. मग पेरी मिस्त्री म्हणून वन ऑफ द फर्स्ट लेडी आर्किटेक्ट्स होते इंडियाचे. त्यांच्या हाताखाली पण मी पर्स्पेक्टिव्ह ड्रॉइंग्स केले माझ्या वडिलांच्या बरोबर. तर खूप सारखं मला बिल्डिंगच्या कामाच्या मध्ये पण ड्राफ्टिंग करत होतो, इंटिरियर्स करत होतो आणि प्लस जे काय लेदर फर्निचरमध्ये आम्ही स्पेशलाइज्ड होतो, लेदर बॅग्स आणि फर्निचरमध्ये. मग त्याच्यात जास्ती माझा इंटरेस्ट होता आणि त्याच्यानंतर मग इथं आलो मी. ओके, म्हणजे थोडंसं कलेशी संदर्भात म्हणजे जे आर्ट आहे त्याचा तुमचा थोडासा अगोदरचा टच होताच. म्हणजे जे स्कूल ऑफ आर्ट इज वन ऑफ दी बेस्ट कॉलेजेस ऑफ आर्ट इन वर्ल्ड आय विल से. तर अशा संस्थेमध्ये तुम्ही शिक्षण घेतलं आणि त्यानंतर कामाला सुरुवात केलीत. राजघराण्याशी जो संबंध होता
तो लग्नानंतर आला की आपलं पूर्वीचं म्हणजे माहेरकडचं हे काही त्याच्याशी रिलेटेड होतं? माझ्या आई कोल्हापूरच्या आहेत, नेसरीकर शिंदे, आणि वडील बडोद्याचे होते. तर आईंच्या मावशी जे आहेत ते विजयमाला राणीसाहेब होत्या, त्या कोल्हापूरच्या राणीसाहेब होत्या त्यावेळच्या. तो संबंध तो त्यापूर्वीपासूनच आहे. मग येणं जाणं राणीसाहेबांचं पण खूप घरी होतं आमच्याकडे, आणि तोपासूनच संपर्क सुरू झालेला आहे आमचा. म्हणजे थोडासा आपल्या म्हणजे ज्या आजी होत्या हे त्यांचा रॉयल फॅमिलीशी संबंध असल्यामुळे थोडंसं इथे आल्यानंतर जेव्हा सावंतवाडीमध्ये तुम्ही सून म्हणून आलात, या राजघराण्याच्या सूनबाई म्हणून जेव्हा तुम्ही आलात, तेव्हा थोडंसं म्हणजे रिच्युअल्स, कारण राजघराणं म्हटलं की सगळ्याच ह्याच्यामध्ये बंधनं येतात थोडीशी. आपल्या म्हणजे हालचालींवरती बंधनं येतात, आपल्या बोलण्यांवरती बंधनं येतात. आणि जनरली बेसिकली जी मुलगी मुंबईमध्ये शिकलेली आहे, का फास्ट लाईफ घड्याळाच्या काट्यावरती चालणाऱ्या शहरामध्ये जी मुलगी शिकलेली आहे, ती जेव्हा सावंतवाडीत आली त्यावेळेस तुम्हाला कसं तुमचा अनुभव होता? थोडाफार वेगळा होता अनुभव. मी खूप इंडिपेंडेंट मुलगी होती, म्हणजे बसनी पण जात होतो, ह्याच्यानी ट्रेननी पण ट्रॅव्हल करत होतो जे स्कूल ऑफ आर्ट्सला. तर इथं आल्यानंतर डेफिनेटली खूप चेंजेस होते. घरचं वातावरण म्हणजे आमच्या आईवडिलांचं संस्कार खूप होते. म्हणजे आई नेहमी साडीत असायच्या, पदर नेहमी डोक्यावर असायचा. मग तो तेवढा जाणवला नाही, कारण इथं पण सगळे आई पण तशा होत्या, राजमाता. तर त्या फरकीने मला जास्ती काही डिफरन्स पडला नाही. खरं इथं जास्ती बाहेर जाणं, जास्ती लोकांना भेटणं, लोकच इथं येत होते भेटायला, ते ते फार मला चुकमुक झालेली आहे त्याच्याबद्दल. आणि बाकी इतर राजमाता आणि राजेसाहेब खूप तसं समजावून घेत होते, समजावून सांगत होते. तर त्याच्यामुळे मला एवढं जाणवलं नाही एकदम इथं. मुंबईमध्ये एका फ्लॅटमध्ये राहण्याची सवय होती, जरी पण बंगला होता, जुना बंगला एक होता बँड्राला. तर तरी पण इथं आल्यावर तर एकदमच खूपच मोठंसारखं वाटलं. खरं मग इथं रमून जातो जीव, तसं एवढं हे वाटत नाही. आणि आजूबाजूला मग लोकांची संपर्क पण झालेला आहे, तर एवढं आता वाटत नाही जास्ती. खरं आल्या जेव्हा नुकतं लग्न करून आलं त्यावेळी काही फरक तर आपण डेफिनेटली जाणवतो. बरोबर. सावंतवाडी इटसेल्फ इज अ व्हेरी स्वीट अँड ब्युटिफुल सिटी. त्यात करून जे मोती तलाव आहे ते तर ह्याचं एक म्हणजे मानबिंदू आहे या शहराचा. अशा तळ्याच्या काठावरती आपला हा राजवाडा आहे. इटसेल्फ म्हणजे ह्याचं लोकेशनसुद्धा इतकं सुंदर आहे. अशा ठिकाणी जेव्हा तुम्ही आलात, इनफॅक्ट थोडंसं म्हणजे राजघराणं जरी असलं तरी त्यावेळेस आपल्या ह्याच्यामध्ये म्हणजे पॉलिटिकली सक्रिय असं तुमचं घर होतं. मग थोडंसं त्या ह्याच्यामध्ये काय तुमचं म्हणजे तेव्हा राजेसाहेब होते ते पॉलिटिकली फार ॲडव्हान्समध्ये त्या ह्याच्यामध्ये होते. त्यावेळी राजेसाहेब यांचं शेवटचं इलेक्शनच्या वेळेचं होतं, तर पॉलिटिकली खूप ॲक्टिव्ह होते त्यावेळी. तर इथं लोकांचं येणं जाणं, त्यांचं खाणं पिणं बघणं, मग बाबांच्यावर कधीतरी कॅनव्हसिंगला जाणं, ते होतं त्यावेळची गोष्ट होती. आणि राजेसाहेबांना कसं सगळे लोक नावानी माहिती होते, सगळी जागा. ते तर नेहमी मला समजावून सांगायचे, इकडचे हे आहेत बघा इकडचे. आणि मी नेहमी बाबांना म्हणायचं, बाबा तुम्हाला एवढं कसं लक्षात राहतं? तर ती त्यांची कलाच होती, जसंचे ते कुकिंग पण सगळंच करत होते. तर त्या दृष्टीने तर ते एक भयंकर टॅलेंटेड आणि भयंकर म्हणजे मला त्यांचं एक आठवतं, नेहमीच आठवतं, जेव्हा पण मी ते आले की तू जेवलीस का, हे शब्द नेहमी त्यांच्या तोंडात असायचं. तर ते मला त्यांचं खूप आठवतं. ओके. आणि फार प्रेमाळू होते ते. बरोबर. म्हणजे एवढा सगळा व्याप असूनसुद्धा, म्हणजे सक्रिय पॉलिटिकली असूनसुद्धा घरात आल्यानंतर आपल्या घरातली माणसं ते स्वतः
म्हणजे त्यांचं खूप लक्ष सगळीकडे होतं आणि भयंकर लोकांच्यावर खूप प्रेमी. अजूनपर्यंत आम्ही गेलो की बाहेर राजेसाहेबांचे नाव सगळे लोक घेतात. तर भयंकर प्रेमाळू व्यक्ती होती. राजेसाहेबांचं जसं पॉलिटिकली ते जसे सक्रिय होते, तशा राणीसाहेब ज्या होत्या, म्हणजे ज्यांच्याकडून हा वारसा खरं म्हणजे गंजीफाचा आपल्याला मिळालेला आहे, त्यांचं कसं हे होतं तुमच्याबरोबरचं तेव्हाचं, म्हणजे तुमचा डायलॉग जो होता, इंटरॅक्शन होती, ती कशी होती? राजमाता स्वभावाने म्हणजे आपल्याला समजावून त्यांना घ्यायला लागायचं आणि भयंकर फ्रँक होते त्या. म्हणजे असं त्यांना दुसरं असं नो शेड्स ऑफ ग्रे, त्यांनी ब्लॅक किंवा व्हाईट. तर आणि फार स्पष्ट होतं ते. मला त्यांचं एक भयंकर आवडत होतं त्यांचं ते एक गुण आणि त्याच्यामुळे आपण पण तसं वागत गेलो. कारण माझा आधी स्वभाव खूप शांत आहेतच, तर जास्ती बोलणं पण नव्हतं आणि जे आई म्हणायच्या त्या मी ऐकत गेलो आणि ते मला खूप आत्ता मला ते जाणवतं की त्याच्यामुळे मला माझ्या स्वतःला एवढं डिफरन्स पडलेलं आहे. ते स्वतःच्या सहन करायची शक्ती जी येते आपल्याला, ती त्याच्यात आपण डेफिनेटली हे करून घेतो आपण. म्हणजे घरातले जे काही संस्कार असतात, म्हणजे आपल्या आईचे संस्कार आणि लग्नानंतर आपल्या सासूचे संस्कार, म्हणजे हे दोन्ही तुम्हाला चांगल्या अर्थाने तुमच्या ह्या डेव्हलपमेंटमध्ये सगळ्यात उपयोगी पडले. एकूणच जेव्हा राजमातांचं एकूणच गंजीफाच्या संदर्भात जेव्हा त्यांचं हे काम सुरू होतं किंवा त्यांनी सुरुवात केली, अगोदरपासूनच होतं, मग तिथे कारण गंजीफा वॉज नॉट फॅमिलियर टू यू बिफोर मॅरेज आय सपोज, मग ते कसं, म्हणजे तुम्ही काय कुतूहलाने, म्हणजे एक आर्टिस्ट म्हणून, एक आर्ट लवर म्हणून बघणं वेगळं आणि प्रत्यक्षात त्याच्यामध्ये काम करणं वेगळं, मग तो जो वारसा आहे तो तुम्हाला राजमातांनी कसा तुम्हाला? हे सगळं 1971मध्ये राजमाता आणि राजेसाहेबांनी ही सबन कला रिवाईव्ह केलेली आहे आणि हे त्यांनी पुंडलिक चितारी म्हणून होते, त्यांच्याकडनं ते शिकले, स्वतः शिकल्या आई, आणि त्यांनी आपले थोडे आर्टिस्ट घेऊन शिकवलं त्यांना आणि त्यापासून सुरू झाले. आपले एक आर्टिस्ट आहेत तिथंच आहेत, कुलकर्णी म्हणून आहेत, 71पासून सुरू केलेली आहे. तर हळूहळू ते पुढं हे करत गेले आणि राजेसाहेब हँडीक्राफ्ट बोर्डचे चेअरमन पण होते. तर ते त्याच्यात पण त्यांचं इंटरेस्ट खूप होता. मग इतर महाराष्ट्राची कला पण त्यांनी खूप साथ दिली आणि पार्टिसिपेट केलं राजमातांनी. तर त्यावेळीपासूनच त्यांचं हे होतं. खरं त्यांचं माझ्यापेक्षा त्यांचंच जास्ती देखरेख होतं ह्या कलेवर. त्यांनी त्यांचे डिसिजन्स होते आणि त्यांच्यामुळे हळूहळू ते आम्ही फॉलो करत गेले. तर आधी आपल्याला कळत नव्हतं की खरंच हे आहे का खरं. आता आपल्याला त्यांचं सगळं एकूण एक शब्द जाणवतं की हे असं होतं, बरोबर होतं आईनी जे काय सांगितलेलं आहे. तर मी त्याच्यासाठी खरंच त्यांचं दररोज मी त्यांचं हे करतो, पाया पडतो त्यांचे. खरंच त्यांनी खूपच ह्या कलेला हे घेतलेलं आहे आणि ह्याच्यापुढं त्यांची विजन पण खूप होती आणि थिंकिंग पार्ट त्यांनी, मला वाटत नाही 2018मध्ये आई वारल्या, खरं 2000 मेपर्यंत, जुलैमध्ये वारल्या, मेपर्यंत त्यांनी काम केलेलं आहे. ती म्हणायचे की शेवटपर्यंत तुम्हाला काम करायलाच पाहिजे आणि जेव्हा आपल्याला कॉल येतो तो आपल्याला जायला पाहिजे. तर त्यांची ते हे वाक्य नेहमीच येतं आणि कधी असं घाबरायच्या नाही, काही यायला घाबरायच्या नाही, भयंकर धीट होत्या आणि डिसिजन मेकिंग पण त्यांचं फार फर्म होतं. तर हे जेव्हा आपण हे सबन आता जेव्हा आपण हे करतो, आपण रिमेंबर करतो हे सगळं, तर त्यांना आपल्याला डेफिनेटली त्याचं फार कौतुक वाटतं त्यांच्या याचं. नक्कीच. 2018पर्यंत राजमाता साहेब आपल्या सोबत होत्या. त्यांनी तुम्हाला गंजीफाच्या संदर्भामध्ये कशा प्रकारे शिक्षण दिलं, काय कशा प्रकारे त्यांनी तुम्हाला सांगितलं? त्यांचं
इथं आम्ही 2013-14 पासून जास्ती हे टाईम इथं स्पेंड केलेलो आहे. आधी आम्ही बेळगावला होतो, कारण मुलांची शिक्षण पण तिथं झालेलं आहे, दोन्ही मुलांचे शिक्षण. तर एकदा त्यांचं शिक्षण हे झालं मग आम्ही इथं आलो. तोपर्यंत राजमाताच सगळं बघत होते. खरं मेनली त्यांचं म्हणजे ऑब्झर्वेशन, जेव्हा त्यांचं बोलणं, त्यांचे इंटरव्ह्यूज ऐकणं, आणि जेव्हा पण आम्ही काही हे कार्ड्स दाखवत होते आई, त्यावेळी ते म्हणायचे येऊन बघा, हे काय मी सांगतो ते ऐका, मी असो नसो. तर त्या नेहमी म्हणायच्या ऐका, बघा मी काय म्हणतो. हो, आम्ही नेहमी म्हणायचो हो आई ऐकतोय, आम्ही नक्की ऐकतोय. खरं त्यांचं मोस्टली कॉन्व्हर्सेशननीच त्यांचं जे काय सांगायचं होतं ते सांगत होत्या. आणि स्वतः आर्टिस्ट होऊन त्यांना ऑब्झर्व केलेलं आहे त्यांनी. पेंट ब्रश धरून त्यांनी त्यांचं ऑब्झर्वेशन, त्यांनी कसे पेंटिंग्स करत होते, ते वाईल्ड लाईफ खूप करत होत्या. तर त्यांचे बॅकग्राऊंड कलर्स कसे घेत होते. तर ते मी म्हटलं आई तुमचं एवढं शेडिंग कसं परफेक्ट होतं. तर त्यांचे व्हाईट बॅकग्राऊंड आधी घेऊन मग त्यांची शेडिंग सुरू करायचे. तर हे ऑब्झर्वेशननी खूप आपण शिकतो. आणि मला वाटतं ह्या ठिकाणी जरा जास्ती तुम्ही ऑब्झर्व केला तरच तेच बरं पडतं, आपण जास्ती बोलण्यापेक्षा. तर त्याच्या तसं मी शिकत गेलो त्याच्या. आणि मग पर्सनल पण इंटरेस्ट असून म्हणून आपण वाचतो पण. आणि आम्ही नेहमी जेव्हा बुकशॉपमध्ये जायचं तर आई नेहमी म्हणायच्या, माझं इंटरेस्ट दुसऱ्या ह्याच्यामध्ये होतं, तर त्या नेहमी म्हणायच्या नाही इथं या, तुम्ही बघा, हे पुस्तकं बघा, ते पुस्तकं बघा. तर ते व्हेरियस फील्ड्सचं पुस्तकं दाखवत होते, आर्ट फॉर्म्सचं दाखवत होत्या. तर त्याच्यामुळे जास्ती आमचं इंटरेस्ट वाढत गेलं त्याच्यात. बरोबर. आता जसं म्हणालात की तुम्हाला राजमातांनी दाखवलं किंवा सांगितलं की हे बघा, अशा पद्धतीने हे करायचं आहे. आणि मगाशी आपण एक नाव घेतलं पुंडलिक चितारी, की ज्यांनी म्हणजे ज्यांच्याकडे राजमाता आणि राजेसाहेब हे शिकले. त्यानंतर आता आपण म्हणाल की 2018पर्यंत राजमाता आपल्यासोबत होत्या. 2000 अनफॉर्च्युनेटली जुलैमध्ये स्वर्गवासी झाल्या त्या. त्याच्यानंतरचा खरा एक फार मोठी जबाबदारी तुमच्या खांद्यावरती येऊन पडली. ॲज ॲन आर्टिस्ट म्हणून इतकी वर्ष त्यांच्याबरोबर तुम्ही बघितलेलं म्हणून, आणि त्यांनी तुम्हाला थोडंसं त्याचं ज्ञान दिलेलं म्हणून. 2018 नंतरचा गंजिफाचा तुमच्या संदर्भातला प्रवास कसा सुरू झाला? ह्याच्यानंतर जेव्हा आई वारल्यानंतर आम्ही माझा मुलगा पण आला इथं, ज्यांनी IHM हॉटेल मॅनेजमेंट केलेलं होतं. आणि त्यांनी आई जायच्या अगोदरच सांगितलेला, बाहेर देशी त्यांना कॉल झालेले की जॉबसाठी. तर आईंची फार इच्छा होती की त्यांनी परत जावं आणि काम करावं. तर खरं त्यांचा स्वतःचा डिसिजन होता की मी इथं येऊन काम करणार, मी इथंच राहणार आहे. आणि ते एक बरं झालं. ते दृष्टीने जेव्हा मुलं आपलंच स्वतःचं डिसिजन घेतात मग ते कॅरी फॉरवर्ड करतात. त्यांच्यामुळे, बाबांच्यामुळे आणि राजेसाहेबांच्यामुळे मला खूप मदत झाली ह्याच्यामध्ये. कारण राजेसाहेबांचं हिस्ट्री भयंकर आहे त्याच्यावर. मग बाबा पण मला मदतही आली. आणि जसं माझ्या सूनबाई पण आता श्रद्धा पण आहेत, त्यांचं पण खूप मदत आहे. मग त्यांचं कॅटलॉगिंग सबन हे, आणि आमच्या म्युझियमॉलॉजीमध्ये हर्षा पण आहेत, तर त्यांची पण खूप मदत होती आम्हाला सबन. मग कॅटलॉगिंग, मग सगळे आपल्याकडे जे काय आयटम्स आहेत तेच मग रिवाईव्ह काही केले, काही आम्ही डिझाईन केले, ट्रेज जे केलेले आहेत. आणि आमचं वुडवर्कचं पण डिव्हिजन इथंच आहे, आपल्या वाड्यातच आहे. तर कार्पेंटर्सनी त्याचं सुरू केलं. मग वेगवेगळे गोष्टी आम्ही केल्या. मग बटवे केले, बटव्यांचे हँडल्स केलेत इथं, मणीवर रंगवतात. हे सगळे आमचे आर्टिस्ट आहेत, वर्षा, संगीता, सगळे आहेत. तर हे सगळे तेव्हापासून आहेत. मग त्यांच्यावर बसून त्यांना सांगणं हे असं दिसेल, कापडाची सॅम्पल्स देणं आणि त्यांना सांगायचं की ह्या रंगाप्रमाणे करा. तर हे सगळं सांगितलं गेलं. मग ती तेवढी इंटरेस्ट वाढत जाते आपले. आणि मग लोकांचे पण काही सजेशन्स असतात, काही डिझायनर्स येतात आणि त्यांच्या पद्धतीप्रमाणे सांगतात की हे आम्हाला करून द्या. मग आम्ही ते पण करून देतो.
मग असं हळूहळू एक्सपॅन्ड होत गेलेलं आहे. बरोबर. आता याच्यासाठी जे रॉ मटेरियल यूज केलं जाते म्हणजे ते कार्ड्स म्हणा किंवा कलर्स म्हणा किंवा त्याच्यावरचं पेंटिंग म्हणा, हे सगळे तुमचे आर्टिस्ट आहेत. हे जे रॉ मटेरियल आहे की त्या कार्ड्ससाठी बेसिकली ते तुम्ही कसं कुठून कशा पद्धतीने तुम्ही मिळवता? आता बेसिकली जे आत्ताचा गंजिफा आहे ते आम्ही कार्ड पेपरवर करतो. तो आधीचे जे गंजिफा आलेले आहे ते मदर ऑफ पर्लवर होतं, लेदरवर होतं. हे सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. खरं आता सिम्प्लिफाय करायला आपण ते कार्ड पेपरवर घेतो आणि तो कार्ड पेपर इथं पण अवेलेबल आहेत. इथल्या सावंतवाडीच्या स्टोर्समधनं, आम्ही बेळगावमधनं पण आणतो. कलर्स पण आम्ही वॉटर कलर्स घेतो, तर वॉटर कलर्स पण इथं पोस्टर कलर्स आहेत ते पण वापरतो. आणि जे काही आपल्याला लॅकर मिळतो, मग लॅकर आम्ही गोव्या आणि ह्याच्यामधून पण आणू शकतो. तर लोकलच मटेरियल्स अवेलेबल आहेत, ब्रशेस आहेत, मग बहुतेक करून इकडंच करतात. आणि जे काय गंजिफा कार्ड्सचे बॉक्सेस आहेत ते आम्ही इथंच आपल्या कार्पेंटरच्या बरोबरच आपण करून घेतो आहे. तर बेसिकली सगळे मटेरियल्स सावंतवाडीत अवेलेबल आहे. आणि आता आर्ट शॉप पण उघडलेलं आहे सावंतवाडीत आणि सगळे मटेरियल्स मिळतात आपल्याला. हो, माझ्या माहितीप्रमाणे आपल्या भारतात जर बघितलं तर जम्मू काश्मीर म्हणा, ओरिसा म्हणा, आय थिंक मे बी इन बँगलोर आणि महाराष्ट्रात सावंतवाडी, इथेच फक्त गंजिफाचं जी काही ही कला आहे ती जिवंत राहिलेली आहे. मग तिथली हे म्हणजे ह्याचं मूळ कुठलं आहे गंजिफाचं, म्हणजे मूळ कुठून आलं? जसं आपल्याकडे म्हणजे सारीपाट वगैरे फार पूर्वीपासून राजे महाराजे खेळत असत, तसं गंजिफा बेसिकली कुठून आलं आपल्या भारतामध्ये आणि ते इथे सावंतवाडी संस्थानचं आणि त्याचं सिग्निफिकन्स किंवा त्याचं रेलेवन्स कसं आपण देऊ शकाल? हे साधारण ह्याचं ओरिजिन म्हणतात ते असं सांगितलं गेलं आहे की 12th सेंचुरीमध्ये पर्शिया आणि अरब कंट्रीजमधनं आलेलं आहे. आणि अराउंड द 16th-17th सेंचुरी आपल्याला तेलंगणा ब्राह्मण्स आंध्र प्रदेशचे त्यांनी इथं सावंतवाडीत आलेलं आहे. ते आलेले इथं धर्मशास्त्र शिकायला सावंत 3ऱ्या सावंतांच्याकडनं, आणि तिथनं ती कला इथं आलेली आहे. आणि त्याच्याबरोबरच बायसनचे हॉर्नचे काविंग्स, मग त्याच्यात तुम्ही बघा सिल्वर अँड गोल्ड थ्रेड एम्ब्रॉयड्री. सो हे सबंध चित्रकारीचं त्यावेळीचं आगमन आपल्या सावंतवाडीत झालेलं आहे. आणि आपले हे सगळे पूर्वज हे आर्टमध्ये त्यांनी खूपच इंटरेस्ट घेतलेला आहे. तुम्ही राजेसाहेब शिवरामराजे म्हणा, सावंत म्हणा, सगळ्या आपल्या पूर्वजांचं इंटरेस्ट आणि त्यांच्या राणीसाहेबांचे पण इंटरेस्ट खूप सगळ्यांचे होते ह्या आर्टमध्ये, म्हणून ही कला आपली पुढं गेली. ही गंजिफा हे राजमाता आणि राजेसाहेबांनीच पुढं रिवाईव्ह केलेली आहे. खरं इतर कलेमध्ये पण आपले बाकीचे पूर्वजांचं खूप हात आहे याच्यात. बरोबर. जेव्हा गंजिफाचं हे सुरू झालं, माझ्या माहितीप्रमाणे पर्शियन गंजिफा म्हणजे पर्शियातून जेव्हा इथे आला तेव्हा त्याची जी कार्ड्स होती ती जरा त्याचं म्हणजे मायथॉलॉजिकलच त्याच्यावरची पिक्चर्स असणार, परंतु ती वेगळी होती. तुम्ही काय चेंजेस केलेत आपल्या इथल्या पिक्युलरिटीजच्या अनुषंगाने? जास्ती करून पर्शियन हे मोगल कार्ड्सवर क्राऊन त्यांचे सिम्बल्स होते. जास्ती मोगलचे सिम्बल्स, मुस्लिम सिम्बल्स होते. जेव्हा आपण इथं आलं तर जास्ती हिंदुइझमवर त्यांचं एम्फसिस गेलं. म्हणजे 10 अवतार्स तुम्ही बघा, विष्णूचे 10 अवतार्स त्याचे. मग मत्स्य बोला तर मासा येतो, कुर्म टॉटॉईस येतो आपला. सर हे रामाचा पण आहे, मग नरसिंहा, कलंकी शेवटची आपली. तर हे सगळे सिम्बल्स इथं हे ड्रॉइंग केलं गेलं होतं. आणि हे सबंध मायथॉलॉजिकल स्टोरीज आहेत. हे आपलं रामायण आहे, हे सगळं त्याच्यामधनं त्यांनी डिराईव्ह केलेलं आहे. आणि त्यांचं मेन म्हणणं म्हणजे कसं की आपण जर तो शब्द राम कृष्ण हे आपण जर त्याचा उच्चार केला की आपले जे काय आपण सिन्स कमिट केलेले असतील तर ते सगळे नाहीसे जातात. जे काय पाप केलं असेल ते असे नाहीसे होतात, असं त्यावेळचं म्हणणं होतं.
आणि मायथॉलॉजिकल स्टोरीज पण नाही, त्याचं शिक्षण पण ई पण त्याच्यात आहे. मग आपलं बर्ड्स गंजिफा पण आहे, ज्याच्या बर्ड्सचे आयडेंटिफिकेशन आहे, ॲनिमल्सचं गंजिफा आहे. तर हे जे सगळे गंजिफा हे अजूनपर्यंत आपण करतो. आपण अबाउट 35-40 व्हरायटीज ऑफ करतो. मग काही गंजिफा आपल्याकडनं दुसरे स्टेट्समधनं लोक विचारतात. राजस्थान जे आता जास्ती करून करत नाहीत, मग ते पण लोक येऊन आपल्याला विचारतात. सो तेव्हापासूनच आपलं हे जास्ती एम्फसिस केलेलं आहे. ओके, म्हणजे जास्तीत जास्त निसर्गाशी किंवा नेचरशी साधर्म्य असलेलं, म्हणजे आता जसं बर्ड्स म्हणा किंवा वेगवेगळी ट्रीज असतील किंवा इतर ॲनिमल्स असतील, अशा पद्धतीचं हे त्याच्यावरती तुम्ही पेंटिंग्स हे सुरू केलं, जेणेकरून लोकांनासुद्धा माहिती होईल की हे अशा प्रकारचे आपल्याकडे एवढी व्हरायटी ऑफ, म्हणजे बायोडायव्हर्सिटी थोडक्यात इन एव्हरी आस्पेक्ट आहे आपल्याकडे. आणि तो थोडासा कुठेतरी कमी होत चाललेला आहे. आणि ते जर याच्यामधून जर आपण जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करत असू तर ती निश्चितच एक घोषणावह बाब आहे. आपण आता जसं म्हणाले की वेगवेगळे 35 वेगवेगळे तुम्ही डेव्हलप केलेले आहेत, म्हणजे मग बर्ड्स म्हणा किंवा इतर हे म्हणा. त्या व्यतिरिक्त आता हा जो काही गंजिफाचा हे आहे, जसं म्हणजे जम्मू काश्मीर असेल किंवा ओरिसाचे हे असेल, त्यांच्याकडून आणि तुमच्या ह्याच्यामध्ये असं काही इंटरॅक्शन किंवा त्यांनी तुम्हाला सांगितले की आपण हे करू किंवा असं काही आलं आहे का तुम्हाला काही? राजमाता असतानाच आपलं एक वर्कशॉप होतं बिष्णुपूर बरोबर, आणि ते लोक आलेले होते इथं. तो एकदम चांगला वर्कशॉप होऊन गेला आपला. त्याच्यानंतर काय झालेलं नाही जास्ती इंटरॅक्शन, नुसतं जेव्हा त्यांना कार्ड्स पाहिजेत तेव्हाच होतं. आणि मला पण वाटतं की जर आपलं इंटरॅक्शन जे काय आता राहिलेली 3-4 स्टेट्स आहेत त्यांच्याबरोबर झालं तर फार चांगली गोष्ट ही होईल. आणि जर आपल्याला गव्हर्मेंटनी पण काही प्रोत्साहन दिलं तर त्याच्यामध्ये पण फार आपल्याला मदत होऊ शकतं. आणि कारण ही कला असं डाईंग होऊन आपण ही सबन रिवाईव्ह करायला पाहिजे. बरोबर आहे. आणि एकूणच म्हणजे याचा जर पास्ट हे बघितला, सावंतवाडी संस्थांशी संबंधित त्याचा जो हे जर बघितला तर ती निश्चितच रुजवायला पाहिजे. आणि ते एक प्रकारचं आपली आयडेंटिटी आहे, आपल्या सावंतवाडीची आयडेंटिटी आहे, आपल्या पर्यायाने आपल्या महाराष्ट्राची आयडेंटिटी आहे, तर ती निश्चितच जगली पाहिजे. याच अनुषंगाने जसं तुम्ही आता म्हणालात की 35 वेगवेगळे हे होतं, तसं तुम्ही एक कलेक्शन राजमातांनी तुमच्याकडे त्यांनी एकाकडून घेतलेलं होतं, काय सांगाल त्या संदर्भात? हो, राजमाता 2015-16 मध्ये राजमातांनी किशोर गोवर्धन दास म्हणून आहेत, वन ऑफ द लार्जेस्ट कलेक्टर्स ऑफ गंजिफा, हे कलेक्शन राजमातांनी त्यांच्याकडनं विकत घेतलेलं आहे. आणि आमची इच्छा आहे की हे कुठं ना कुठं लोकांना एक्झिबिट लोकांच्यापर्यंत यावं आणि त्यांनी बघावं हे सगळं. तर ह्याच्यासाठी आम्ही म्युझियम करायच्या बाबतीत बोलणी चाललेली आहे आमची. सावंतवाडीच्या राणीसाहेब शुभदादेवी भोसले यांना आज आपण या देवयानी शोच्या टॉक शोमध्ये निमंत्रित केलेलं आहे. आणि निश्चितच ही अशी एक विशेष व्यक्ती आहे की जिने गंजिफा कार्ड्स ही जी लोककला आहे ती जिवंत ठेवण्यासाठी अथक प्रयत्न सुरू केलेले आहेत. राणीसाहेब, आपण मगाशी बोलत होतो गोवर्धनदास यांच्या संदर्भात. त्यांचं एक फार मोठं कलेक्शन त्यांनी स्वतः विकत घेतलं, म्हणजे आवड असल्याशिवाय हे होणं शक्यच नाही. काय त्याच्यामध्ये त्याच्या काय पिक्युलॅरिटीज आहेत, काय सांगू शकाल? त्यांचं कलेक्शन, त्यांचं स्टडी आणि कलेक्शन खूप वास्ट होतं, त्यांचं नॉलेज पण वास्ट होतं. जेव्हा पण मी मिस्टर गोवर्धन दासच्या शोजला जायचं किंवा लेक्चर्सना जायचं त्यावेळी मला खूप आश्चर्य वाटायचं की ह्या माणसाचं भयंकर होल्ड आहे या गंजिफा कार्ड्सवर. तर त्यांची जी कार्ड्स आहेत ते काही मुघल एरामधले आहेत, अशी खूप जुनी कलेक्शन आणि वेगवेगळ्या स्टेट्सची कलेक्शन आहे. आमचं स्वतःचं पण त्यांनी विकत घेतलेलं आहे. तर ते आमचे पूर्वीचे आर्टिस्ट होते, जसं कुलकर्णी आहेत आणि बाकीचे पण होते, त्यांचे पण आधीचे सबन कलेक्शन आहे.
तर गंजिफाचं असून आम्हाला दुसरे पण जम्मू काश्मीर आहे, मैसूर आहे, पुरी आहे, बिष्णुपूर आहेत. सर असे हे सगळे वेगवेगळ्या ठिकाणचे कलेक्शन त्यांच्याकडे, आणि ही कलेक्शन आता आपल्याला बघायला पण मिळणार नाही. आणि त्याच्याबरोबर प्लेइंग कार्ड्स पण आहेत. तर ही त्यांची कलेक्शन आता गोवर्धन दास नाही आहेत, तर त्यांच्या मिसेसनी आम्हाला हे कलेक्शन दिलं, आणि गोवर्धन दासची पण इच्छा होती या कलेक्शनसाठी. तर त्यांचं कॉन्ट्रीब्युशन मी म्हणतो की त्यांचं खूपच मोठं आहे. एकूणच गंजिफाच्या एका शौकीनाला, असं आपण म्हणूया, एका दुसऱ्या मोठ्या शौकीनाने हा जो काही एक मोठा ठेवा किंवा खजिना दिलेला आहे, तो तुमच्या म्हणजे या सगळ्याच याच्यासाठी फारच एक सुवर्ण क्षण म्हणावा लागेल किंवा सुवर्ण संधी म्हणावी लागेल. एकूणच आता जेव्हा हे गंजिफाचं तुम्ही कलेक्शन मिळालं किंवा हे तुम्ही करता, इथे काम करता, अजूनही तुमच्याकडे तुम्ही कार्ड्स बनवता वेगवेगळ्या मागणीप्रमाणे, पण हे जे काही आता कलेक्शन आहे किंवा काय, त्याला कुठेतरी संवर्धन म्हणजे त्याचं प्रोटेक्शन व्हायला पाहिजे, त्याचं एक चांगल्या पद्धतीने एक त्याचं म्हणजे ते राखलं गेलं पाहिजे. तर त्यासाठी काय तुम्ही करताय आणि तुमच्या काय अपेक्षा आहेत, कशा पद्धतीने ते व्हायला पाहिजे? काही गव्हर्मेंट लोकांनी आम्हाला प्रॉमिस केलेलं आहे की आपण म्युझियमच्या दृष्टिकोनाने आपण हे बघूया, जिथं आपल्याला जे काय काही कार्ड्स आमचे 120 कार्ड्स आहेत, काही 54 कार्ड्स आहेत प्लेइंगचे, काही असे 80-90 कार्ड्स आहेत. तर त्याच्याप्रमाणे आपल्याला असे डेस्क करून आपल्याला हे सबन डिस्प्ले युनिट करायला लागेल. आणि ह्याच्याबरोबर डिस्प्ले युनिट आणि त्याच्याबरोबर आपल्याला वर्कशॉप्स पण करणं हे फार जरुरी आहे. वर्कशॉप्स करणं, त्यांचे लेक्चर्स देणं, लोकांना माहिती देणं, आणि प्लस आपले जे काय आर्ट स्कूल्स आहेत महाराष्ट्रात पण, नुसते महाराष्ट्र नाही, बाहेरचे गावी पण आमच्याकडनं हे पुण्याचे आर्ट स्कूल्स येतात. मग त्यांना त्याप्रमाणे आपण शिकू पण शकतो आणि ही कला सगळ्यांच्या पर्यंत जाऊ पण शकते. काही लोक थीसच करतात येऊन गंजिफा कार्ड्सवर. मग राजमाता नेहमी या लोकांना एनकरेज करत असतात. तर त्या दृष्टीनं पण आपण लोकांच्या थ्रू मदत करू. बरोबर आपण त्यांना. बरोबर. आता जसं म्हणजे हे कार्ड्सचं कलेक्शन आहे किंवा तुम्ही हे करताय, म्युझियमचा विषय तुम्ही काढलात. महाराष्ट्रामध्ये अशी अनेक म्हणजे प्रायव्हेट म्युझियमसुद्धा आहेत आणि गव्हर्मेंट एडेड म्युझियमसुद्धा आहेत की जिकडे अशा ज्या काही आपल्या पुरातन कला आहेत किंवा हे आहेत त्याला जतन करून ठेवण्यासाठी प्रयत्न केलेला आहे. तर आपली ही कार्ड्स, कारण दोज आर पेपर्स किंवा लेदर म्हणा किंवा पेपर म्हणा किंवा वॉटेवर वुडन मटेरियल म्हणा, दोज आर पेरिशेबल, म्हणजे कधीतरी ते खराब होणार किंवा मग त्याच्या ह्याच्यासाठी कशा पद्धतीने तुम्ही काम करताय, कारण तुमच्याकडे एक फार मोठा ठेवा आहे आणि तो जतन करून ठेवण्यासाठी तुमच्याकडून काय प्रयत्न सुरू आहेत? आता हे सबन पेरिशेबल आयटम्स आहेत. डेफिनेटली कागद पण आपल्याला व्यवस्थित ठेवलं गेलं जातं आणि मोस्ट इम्पॉर्टंट आपण सॉर्ट ऑफ पावडर लावतो. हे जेव्हा पण कागद होतात त्यांचे कार्ड केले जातात त्यावेळी आपण साधा टॅल्कम पावडर घेऊन आपण तो प्रिझर्व करत असतो. कारण ह्याचं मेन आहे की आपण त्याच्यावर हात लावून खेळणं ह्याचं. तर जेव्हा पण गोवर्धन दासचे पण कलेक्शन आहे, आम्ही उघडतो आणि तो जरासं हात लावलं गेलं जायला पाहिजे. जेव्हा आपण हे म्युझियमच्या आपण जेव्हा करणार आहोत त्यावेळी आपण त्याला AC आपल्याला लागेल, तिथं AC, ह्युमिडिफायर्स. तर हे सगळ्या गोष्टींची जरूर आहे. तर गव्हर्मेंट आणि प्रायव्हेट फंडिंग पण आर मोस्ट वेलकम टू कम अँड टॉक टू अस. खरं हो, अजून नक्की काय झालेलं नाही आहे. खरं प्रयत्न तर आहेच. मी जे कोण आपल्याकडे लोक येतात मी त्यांना नक्कीच सांगत असतो ह्याच्याबद्दल, आणि त्याच्याकडून आपण काही झालं कुणाच्याकडे पण झालं तर फार आपल्याला आणि ह्या एरियाला पण खूप मदत होईल गेलं आणि ही कला ही राहील. तर ती कला बरोबर बरोबर. आपल्या बाजूला 2 स्टेट आहेत. एका बाजूला गोवा आहे, एका बाजूला कर्नाटक आहे आणि दोन्ही म्हणजे कलासक्त आहेत. गोव्यात सुद्धा एक
फार चांगली संस्कृतीची हे आहे आणि कर्नाटक इटसेल्फ ॲज म्हणजे इट्स हे. तर अशा वेळेस बाहेरून म्हणजे तिथून तुम्हाला याच्यासाठी कसा ॲप्रोच असतो, कसं तुम्हाला म्हणजे काय तुम्हाला त्याच्यातून म्हणजे टुरिस्ट तर आहेतच, परंतु आर्टिस्ट किंवा याच्यातले तज्ज्ञ किंवा अनुभवी किंवा इच्छुक असलेली माणसं यांच्याकडून तुम्हाला काय विचारणा वगैरे होते का, किंवा तुम्ही तुमची एक्झिबिशन्स तिथे भरवली आहेत का? हो, बँगलोरला भरवली गेलेली आहे. चित्रकला परिषद आहे, ज्यांनी एक पुस्तक पण लिहिलेलं आहे गंजिफाबद्दल आणि त्याच्यावर राजमातांचा पण एक चॅप्टर, पहिलाच चॅप्टर आहे. तर ते नेहमी इन टच आहेत आणि ते एक्झिबिशन्सला आम्हाला पार्टिसिपेट करायला बोलवतात. आपले काही आर्टिस्ट पण इथनं जातात. मग गोवाच्या सरकारने पण आपल्या जुन्या आर्टिस्टना खूप रेकग्नाईज केलेलं आहे. तर त्यापैकी परत कुलकर्णी होते, धुरी होते, वर्षा होती, हे सगळ्यांना त्यांनी अवॉर्ड्स पण दिलेले आहेत. तर खरं ह्याच्याकडं अजून व्हावं अशी आमची पण इच्छा आहे आणि आणि ती प्रयत्न पण चालू आहेत आमची. बरोबर. विशेषतः म्हणजे आपण भारतातल्या ह्या सगळ्या कला आहेत त्याचं हे फॉरेन कंट्रीजमध्ये खूप अगदी म्हणजे तिथून येऊन ते बघणं, ते शिकणं आणि त्याच्यात प्रत्यक्ष काम करणं असं भरपूर त्यांच्याकडून केलं जाते. असे काही फॉरेनर्स किंवा अशा कुठल्या फॉरेन कंट्रीजने तुम्हाला ॲप्रोच होऊन की बाबा आम्ही हे आमच्याकडे सुरू करतो किंवा काय अशा पद्धतीचं काय झालं आहे का? आता आपल्या फॉरेन कलेक्टर्स खूप आहेत, युरोपियन कलेक्टर्स आहेत, जे येऊन इथं आम्ही न ॲडव्हर्टाईज करता पण ते येऊन इथं घेतात आणि आम्ही एकदम जास्ती प्रमाणे केलेलं नाही, कारण हे पण आर्टिस्ट लोक आहे. आपण त्यांना सांगू शकत नाही की या एका महिन्यात एवढे कार्ड्स सेट्स करा. तर 1-2 महिन्यात आपले 2-3 सेट्स होतात. म्हणून हे आपल्याला जास्ती पण एक्सपॅन्ड करू शकत नाही. जे काय आर्टिस्ट कलेक्टर्स आहेत ते डेफिनेटली येऊन जातात आणि येऊन कलेक्ट करून जातात आपल्याकडून. जे आपल्या आणि विदेशी पण असतात. खरं आपल्या इकडचे इंडियातले पण खूप कलेक्टर्स आहेत आणि आता लोकांना कॉन्शियसनेस खूप आलेला आहे आणि प्लस ह्या कोविडच्या एरियामुळे आमचं आर्टिस्टचं युनिट चालूच होतं, असं नाही की आम्ही बंद केलेलं होतं. तर आम्ही नेहमी सांगतो की प्लीज एनकरेज आर्टिस्ट. सो खरेदी पण होत जाते आणि स्लोली आम्ही पण ॲडव्हर्टाईज करत जातो आहे. आणि आपलं इंग्लंडमध्ये व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियममध्ये पण आपले पॅक्स आहेत जे विकत घेतलेले आहेत. ते मी स्वतः बघून आलेलो आहे. जिथं आपल्याला अपॉइंटमेंट घेऊन आपल्याला सगळे बघायला लागतात. मग ते पिरियॉडिकली ते डिस्प्ले करतात त्यांचं. सो ते पण बघायला मिळतं आपल्याला आणि इतकं छान वाटतं की आपलेच आर्टिस्टनी केलेलं एका रिनाऊंड म्युझियममध्ये आहे. तर ही गोष्ट फार कौतुक आहे, मनास्पद सुद्धा आहे, खूप अभिमान वाटतो. बरोबर. नक्कीच. जेव्हा आता हे कार्ड्स आली म्हणजे तुम्ही करायला सुरुवात केली, एवढे आर्टिस्ट तुम्ही आता इथे हे केलेलं आणि एक फार पॉझिटिव्ह हे सांगितलं की कोविडच्या कालावधीमध्ये सुद्धा तुमचं काम बंद तुम्ही ठेवलेलं नव्हतं, की सगळीचकडे खरं म्हणजे शांतता होती पण तुमचं शांतपणे काम सुरू होतं. निश्चितच ते चांगली गोष्ट आहे. आता गंजिफा जेव्हा हे होतो तेव्हा त्याचं कसा तो खेळायचा किंवा ती कार्ड्स काय सिग्निफिकन्स आहे त्याचं, किंवा कशा वेगवेगळे गंजिफा कसे, म्हणजे आता तुम्ही जसं म्हणालात की 35 कार्ड्स असलेला सुद्धा गंजिफा आहे, 114 कार्ड्स असलेला सुद्धा गंजिफा आहे. याचं हे कुठेतरी त्याचं कुठेतरी लिहिलेलं काही आहे का, किंवा कशा पद्धतीने खेळलं जावं याचं भविष्यात तुम्ही शिक्षण घेणार आणि इतरांना देण्याचा काही प्रयत्न करणार आहात का? हे आता खूप कमी जणं खेळतात. जास्ती करून त्यांनी कलेक्टर्स आयटम्स म्हणूनच विकत घेतात. खरं आहेत मुंबईमध्ये एक थोड्या 4-5 लोक आहेत जे लोक हे खेळतात. पारसी कम्युनिटीमध्ये आहे आणि हे साधारण 5-3-2 सारखं खेळलं जातं. राजेसाहेब टू अ सर्टन एक्सटेंट खेळतात. तर मग त्यांच्याकडनं पण आम्ही शिकून घेऊन
हे डेफिनेटली एक आपल्याला एक मूवी क्लिपिंगसारखं करून की कसं खेळायचं हे करायला पाहिजे आहे. तर त्याच्यात आता आम्ही पण त्याच्यात शोध करायला लागलो आहे. आणि प्रत्येक गंजिफा कार्डच्या बॉक्समध्ये आपण इन्स्ट्रक्शन मॅन्युअल्स दिलेले आहेत की हे कसं खेळलं जातं आहे. तर त्याच्याकडनं तुम्ही फॉलो करू शकता ते मॅन्युअल्समधनं. जरा प्रॅक्टिकॅलिटी लागते त्याच्यात आणि आपलं जरा खूप इंटरेस्ट लागतो कारण हे सगळे ट्रेडिशनल गेम्स आहेत. तर हे डेफिनेटली आपल्याला इंटरेस्ट घेऊन करू. बरोबर. ट्रेडिशनल गेम्ससुद्धा आता थोडे थोडे म्हणजे खेळण्याकडे म्हणजे एक कालावधी असा होता की ज्यावेळेस लहान मुलांचे त्यांचे खेळण्याचे जे काही प्रकार होते ते वेगळे होते. त्यानंतर एक आमचा कालावधी आला, आमचे वेगळे होते आणि आत्ताच्या मुलांचे जे काही आहेत ते वेगळे आहेत. आणि त्याच्यामध्ये ही कला किंवा हा ट्रेडिशन टिकवून ठेवणं ही एक कसरतसुद्धा आहे आणि मोठं म्हणजे पुढे घेऊन जाणं हे सुद्धा एक मोठं काम आहे. आता जसं आपल्याला राजमातांकडून गंजिफाचं हे शिक्षण मिळालं, आपली पुढची पिढी जी आहे म्हणजे तुमचे युवराज आहेत किंवा तुमच्या सुनबाई आहेत किंवा हे त्यांच्यापर्यंत तुम्ही कसं हे पोचवण्याचा प्रयत्न करताय? ॲक्च्युली ह्या लोकांनी माझ्यापेक्षा लवकर सुरू केलेलं आहे. मी एक 7-8 वर्षातच मी जास्ती इंटरेस्ट घ्यायला लागलं. कारण 2019मध्ये लग्न झालं त्यांचं. तर त्यांनी आतापासूनच त्याच्यात इंटरेस्ट घेतलेला आहे. त्यांची मार्केटिंग स्ट्रॅटेजी, त्यांचं ऑब्झर्वेशन आणि डेफिनेटली इंटरेस्ट दोघांचाही आहे. जे दोघं शेफ्स आहेत तर ते हे करून ते ह्याच्यामध्ये इंटरेस्ट घेतात. तर मला वाटतं की मला फार आनंद वाटतो की त्यांनी आत्तापासूनच त्यांचा इंटरेस्ट आहे या कलेमध्ये आणि येऊन नेहमी बघत असतात. उलट मला सांगतात तुम्ही थांबा मी बघून येते. तर आहे खूप दोघांचा इंटरेस्ट आहे या कलामध्ये. त्यांनी स्वतःचं काही इनोव्हेशन ह्याच्यामध्ये म्हणजे जसं दशावतार किंवा इतर फ्रूट्स ॲनिमल्स किंवा पक्षी असतील तसं त्यांनी काय त्यांचं एक वेगळं काय इनोव्हेशन या ह्याच्यामध्ये इंट्रोड्यूस करण्याचा प्रयत्न केलेला आहे का? नाही, मला वाटतं मोस्टली त्यांनी जे काय आपल्याकडे खूप जुन्या वस्तू पडलेल्या होत्या अशाच सगळीकडे पडलेल्या होत्या त्यांनी ते रिवाईव्ह केल्या की आई हे आपण असं करूया, असे डिझाईन करूया. तर तेच घेऊन त्यांनी डिझाईन काही गोष्टी केलेल्या आहेत जे त्यांना वाटलं की हे पुढं जातं. जसं आम्ही कॅन्डल स्टँड्स केलेले आहेत. तर हे कॅन्डल्स आता कुठल्या दिवाळीमध्ये पण जातात आणि क्रिसमसमध्ये पण जातात आणि इतर सीझनमध्ये सीझनल असं नाही आहे ही गोष्ट. तर असे वेगवेगळ्या गोष्टी त्यांनी डेफिनेटली त्याच्यात घेतलेलं आहे. कारण मोस्टली त्यांनी जे काही वस्तू पडलेल्या आहेत जे वापरत नव्हते त्यांनी ते रिवाईव्ह केलेले आहे. नक्कीच नक्कीच. जाता जाता एक प्रश्न तुम्हाला विचारावा असं वाटतो की मुंबईतून आलात, सावंतवाडीसारख्या शहरामध्ये राहिलात, बेळगावमध्ये मुलांच्या शिक्षणासाठी म्हणजे ही सगळी जी आहेत म्हणजे मुंबई इटसेल्फ हॅज कल्चर म्हणजे तीसुद्धा एक कल्चरल सिटी आहे. सावंतवाडी हे तर आहेच, बेळगावला एक स्वतःचं सांस्कृतिक देणं आहे. अशा कल्चरली रिच आणि हेरिटेज सिटीजमध्ये राहून जेव्हा तुम्ही इथे आलात आणि आता ही अशी एक लुप्त होत चाललेली की जी आता म्हणजे काही फारच तुम्ही जसं म्हणता की महाराष्ट्रात फक्त तुम्हीच असाल गंजिफाचं हे करणाऱ्या. तर अशी ही जी कला आहे तिचं संवर्धन आहे, संगोपन आहे आणि पुढे तुम्हाला ती चालवून घेऊन जायची आहे. कशा पद्धतीने हे शिवधनुष्य तुम्ही पेलवताय आणि याच्या पुढे पेलवणार आहात? आता आमचा इंटरेस्ट हे आम्ही आता थोडं पुढं घेतलेलं आहे. आम्ही थोडी रूम्स उघडणार आहोत पॅलेसमध्ये आणि हे प्रत्येक रूम आम्ही एक अवतार घेतला आहे ह्याचा दशावतार घेतलेला आहे. तर मत्स्य आमची पहिली रूम मत्स्य आहे, मग कुर्म दुसरा रूम आहे. असे 6 रूम्स आम्ही करायला घेतलेलं आहे. तर तसंच आम्ही ह्याचाच असंच गंजिफेचं पण पुढं 10 रूम्सपर्यंत आम्ही जाऊ शकतो आणि काही सांगता येत नाही, काही पुढे मागे पण अजून पण वाढवू शकतो आपण हे रूम्स. माझं रिक्वेस्ट आहे की गव्हर्मेंटला की ह्या कलेला तुम्ही प्रोत्साहन देत असाल तर आमच्या आर्टिस्ट लोकांना रेकग्नाईज करा, त्यांना काहीतरी पेन्शन स्कीमसारखं आणला
आणि हे नुसतं गंजिफा आर्टिस्ट नाही, आपल्या ह्या सिंधुदुर्गात पण खूप आर्टिस्ट लोक आहेत. ते तुम्ही पोर्ट्रेट आर्टिस्ट घ्या किंवा इवन रांगोळी आर्टिस्ट घ्या किंवा हे पिंगुळीचे आपण चित्रकथीज घ्या. ह्या सगळ्या लोकांना कुठं ना कुठं आपण रेकग्नाईज करायला पाहिजे. आणि ह्या माध्यमातून ही सबंध कला आहे, वेगवेगळ्या कला, हे सगळे पुढे येतील. आणि मला डेफिनेटली वाटतं की हे गव्हर्मेंट आहे, त्यांचं इंटरेस्ट पण खूप आहे या कलामध्ये, आणि ते नक्कीच काही ना काहीतरी पुढं मागं करतील. कारण आर्टिस्ट लोकांना जरा आपण हे केलं तर, काही स्कीमच्या खाली आणलं तर फार बरं होईल. म्हणजे पुढं मागं आम्हाला जास्ती अजून आर्टिस्ट येऊ शकतील इथं ह्या सब्जेक्टवर काम करायला. नक्कीच. एकूणच सावंतवाडीसारख्या अत्यंत सुसंस्कृत, अत्यंत शालीन आणि सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या शहरामधले हे राजघराणं देखील गंजिफासारखं जी काही लोककला आहे ती जपण्याचा आटोकाट प्रयत्न करते. राजमाता राजेसाहेबांपासून सुरू झालेला हा प्रवास आत्ता राणीसाहेबांपर्यंत येऊन आलेला आहे. त्यांच्या पुढे युवराज आणि युवराजनी देखील हा वारसा जो आहे तो पुढे ठेवण्यासाठी आत्तापासूनच प्रयत्न करत आहेत. निश्चितच सावंतवाडीला जसं स्वतःचं एक वैशिष्ट्य आहे, तसं या राजघराण्याने गंजिफामधून आपलं वैशिष्ट्य जपून ठेवलेलं आहे. आणि निश्चितच भारतातून लुप्त होणारी ही कला या सावंतवाडीसारख्या शहरामधून जपली जाते, याचं कौतुक सावंतवाडीकरांना जसं आहे, सिंधुदुर्गवासियांना जसं आहे, तसं तमाम महाराष्ट्रातल्या लोकांना, कलावंतांना, कलेचा आदर करणाऱ्या सगळ्यांनाच असणार, यात काहीच शंका नाही. आज या आपल्या देवयानी शोमध्ये शुभदादेवी भोसले या अशा खास व्यक्तीला आम्ही निमंत्रित केलेलं होतं, ज्यांनी गंजिफाबद्दलची पूर्ण माहिती दिली. सुदैवाने ही कला त्यांच्याकडे ज्यांच्याकडून आली त्या राजमाता या देखील महिला होत्या. आणि हा गंजिफासारखा हा जो काही लुप्त होणारा प्रकार आहे तो सावरण्यासाठी, तो पुढे घेऊन जाण्यासाठी काम करणाऱ्या शुभदादेवी या देखील महिला आहेत. हे आपल्या सिंधुदुर्गाचं वैशिष्ट्य आहे असं म्हणायला हरकत नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यामधल्या महिला ह्या नक्कीच प्रत्येक क्षेत्रामध्ये अग्रेसर ठरलेल्या आहेत. आणि पर्यायाने शुभदादेवींच्या माध्यमातून हे सगळं जग आपण आज बघतोय की अत्यंत जी कुठेतरी नष्ट होणार होती अशी कला पुढे नेऊन ठेवण्यासाठी किंवा पुढे जाण्यासाठी त्यांनी आटोकाट प्रयत्न सुरू केलेले आहेत. आणि निश्चितच या त्यांच्या प्रयत्नांना यश मिळेल. त्यांनी जी शेवटी अपेक्षा व्यक्त केलेली आहे की सरकारकडून किंवा शासनाकडून हे जे कोणी आर्टिस्ट आहेत त्यांना थोडीशी मदत व्हायला पाहिजे, किंवा त्यांना पेन्शन स्कीमसारख्या काही स्कीम्स झाल्या पाहिजेत, तर पुढे कुठेतरी या कला आणखीन जोमाने, आणखीन चांगल्या तऱ्हेने वाढण्यासाठी किंवा जतन करण्यासाठी या सगळ्याच गोष्टींचा उपयोग होऊ शकेल. एकूणच शुभदा देवीजी, आपण आमच्या ह्या देवयानी शोमध्ये आलात आणि गंजिफाच्या संदर्भात जी काही माहिती होती ती दिलीच, परंतु आपण जी काही अपेक्षा व्यक्त केलेली आहे ती फक्त तुमच्यासाठी नाही, तर ही जे कोणी आर्टिस्ट आहेत त्यांच्यासाठी जी काही अपेक्षा व्यक्त केलेली आहे ती निश्चितच भविष्यामध्ये फलद्रूप हो अशी आपण अपेक्षा करूया. आणि आपण जी आम्हाला ही सगळी माहिती दिलीत त्याबद्दल संपूर्ण सिंधुदुर्ग लाईव्हच्या परिवारातर्फे आपले खूप खूप धन्यवाद. आपला पण धन्यवाद. थँक्यू. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.